आज बनवूया सोपी मिठाई, बिगर तुपाची आणि बिगर दुधाची. पाहून घ्या. नुसता रव्या मैद्याची, काहीच नाही लागत सामान जास्त. पाव घेतले 5-6, ते चुरा करून घेऊ. पाव सर्व एकदम सोपी, शॉर्टकटमध्ये पटकन होऊन जाते, काहीच टाईम नाही लागत. पाहून घ्या. सगळे चुरा करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. मोठ्या भांड्यात आणि मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे. बारीक भुगा करून घ्यायचा त्याचा. पाय काढून घेतले आपले, चांगले बारीक झाले. हे रवा घेतला 1 वाटी मैदा घेऊ. हे पाय ते पण मिक्सर फिरून घेते, काढून घेऊ. हे पाय पण काढून घेतले, बारीक करून घेतला. आता साखर घेतली अर्धी वाटी. तुम्हाला वाटीने तेवढी घ्या तुमच्या मनाने. मी अर्धीच वाटी घेतली. हे मिक्स करून घेऊ. एका परातीत काढून घेऊ. पाहून घ्या किती छान बारीक काढलं. हे खोबरा खीस घेतला, मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून भिजून घेऊ. तुम्हाला वाटलं तर बेकिंग सोडा टाका, मी काहीच नाही टाकलं. चांगलं मिक्स करून घेऊ. शॉर्टकटमध्ये ताबडतोब होती, काहीच लागत नाही जास्त सामान. ते पाहून घ्या. 5 मिनटं भिजू घातलं. तेल घेतलं तळण्यासाठी. हे मिठाई बनवून घेऊ. 15-20 दिवस राहते, चांगली छान लागते खाण्यासाठी. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब पण करा. हे बाय आपली बनवून झाली मिठाई. हे असं झाऱ्यानं करून घेतले. पाय किती छान झाले दिसतात. तळून घेऊ असे बारीक गॅसवरती. 5 ते 10 मिनटं लागतात बनवण्यासाठी ही रेसिपी, पण खूप छान लागते. शॉर्टकटमध्ये काहीच सामान नाही लागत, सर्व मिळून जातं घरातच. पाय तळून झाले आपले. पूर्ण असेच तळून घेऊ सर्व, सर्व करून खाण्यासाठी. पाय तळून घेतले की बारीक असं. पाय सर्व करू खाण्यासाठी. किती छान झाले, कुरकुरीत झाले. 15 दिवस टिकतात हे.